सर्वांचं स्वागत करतो. खरं पाहिलं तर विजय चौगुलेचा आजचा जाहीरनामा, इथे जाहीरनामा बोलताना मी वचननामाच माझा आहे आणि मी वचनाला पक्का माणूस आहे. कारण मी का 5 वर्ष आमदार नव्हतो, मी का 5 वर्ष कुठल्या पदावरती नव्हतो. मला थोडा प्रश्न पडलाय नव्या मुंबईकरांना विचारावं वाटतंय की मागच्या 5 वर्षाचा जाहीरनामा सन्माननीय आमदारांचा, मी नाव घेत नाही, मला नाव घ्यायची गरज पण नाही, मी पण तसं बोलणार नाही. काय इंग्लिश भाषा मला थोडं, मी शिकलो कमी आहे, थोडा इंग्लिश पण थोडा कमी बोलतो. तो 19चा जो त्यांचा काय असेल तो काय गोष्टीचा जाहीरनामा असेल. आता या ठिकाणी आता हे मी माझं दाखवायच्या अगोदर मी त्यांचं दाखवतो. विकसित नवी मुंबई साकारली, माणुसकीची लोक कल्याणाची विचारधारा जपली. मला माहित नाही की नवी मुंबईची विकसित नवी मुंबई काय साकारली, विकसित नवी मुंबई काय साकारली हे मला त्या आमदारांना विचारायचं आहे की फक्त नवी मुंबई विकसित केली ही सिडकोनी केलेली नवी मुंबई विकसित आहे. त्यांनी मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे आणि लोकांना पण त्यांना प्रश्न विचारायला सांगायचा आहे की त्यांचं असलेलं बोंडकोड गाव, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी ते मोठे झाले, ज्या ठिकाणी ते राजकारणात आले, वाटेल सर्वच गोष्टी त्या ठिकाणी सुरुवात झाली. आज त्या बोंडकोड्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचंय, या मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी ते बोंडकोड्याचा विकास टाकायचा यांनी विसरलाय. मला त्यांना बोलायचं आहे की तुम्हाला विकासच करायचा आहे तर त्यांनी जाहीररित्या लोकांना सांगावं, पत्रकारांना सांगावं, मतदारांना सांगावं की विकास त्यांनी बोंडकोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे, ही नवीन सुरुवात करायला पाहिजे. त्यांची विचारधारा, मी त्यांना सांगतो की तुमची विचारधारा बोंडकोड्यापासून सुरुवात करा, तुमची विचारधारा. त्याच्यामध्ये त्यांनी मला आश्चर्य वाटतंय, मोरबे धरण, मोरबे धरण, मोरबे धरण. हे किती वर्ष तुम्ही मोरबे धरणाचं हे करणार? मोरबे धरण आज आहे तरी आमच्या झोपडपट्टी वासियांना पाणी नाही भेटत. 12वीचं पाणी येते ते पण पाणी आम्हाला भेटत नाही. कॉलनीच्या भागामध्ये सुद्धा 2-2 दिवस, 1-1 दिवस, 5-5 तास या ठिकाणी 2-2 तासासाठी कॉलनीमध्ये पाण्याची हे ठरलेली आहे. कुठली तुमची स्वयंपूर्ण जलधारा, स्वयंपूर्ण ते कसं काय घ्यायला लावलं हे विजय चौगुलेला हिस्ट्री माहिती, मला ते काय बोलायचं नाही, मला ते सांगायची गरज नाही. पाणी मालमत्ता, पाणीपट्टी करवाढ नाही केली. बघा करवाढ बघाच तुम्ही जाऊन. म्हणजे या ठिकाणी जेवढे काही गोष्टी आहेत हे सर्व जे काय याच्यामध्ये दिलेले आहेत, म्हणजे त्यांचं मी बघतो सिडको फ्री वर्ल्ड केली. कधी केली सिडको फ्री वर्ल्ड? कधी केली? आता आम्ही प्रयत्न करतोय, दाखवा त्यांनी. आता आम्ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही केलेले ते फ्री वर्ल्ड आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी चाललेल्या आहेत. आधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक वैद्यकीय सुविधा, अर्धा हॉस्पिटल फोर्टीजला विकला त्यांनी. वैद्यकीय सुविधा ते सांगतात, अर्धा हॉस्पिटल त्यांनी फोर्टीजला विकला. त्याला जबाबदार कोण आहे? आज आमचे पेशंट लोक फक्त 10% घेतात
ते पण विजय चौगुलेने आंदोलन केलं होतं फोर्टिसच्या समोर, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तिथे मी सांगितलं होतं की आमच्या लोकांना न्याय नाही मिळाला तर मी आग लावून टाकेल. आज पण त्या फोर्टिसला जपण्याचा प्रयत्न करतात. आज पण माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग आहे, ती खाली करण्याची, ती यांच्या विरोधात केलेली केस आहे. पण आज पण आमच्या नगरपालिकेच्या वकिलांवरती प्रेशर आणून ते हॉस्पिटल हँडओव्हर नाही व्हायला पाहिजे अशी त्यांची परिस्थिती चालू आहे. या गोष्टी ते विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांचे शिक्षण, आधुनिक शिक्षण, वाजवी दरात पर्यावरण, ज्येष्ठ मोफत महिलांसाठी परिवहन, आधुनिक घनकचरा कायमस्वरूपी संपर्कात सिटी, मोबाईल प्लॅन शहरात, दुहेरी तोडमुक्त, नवीन वीज मुक्तता ही कोणी केली? तोडमुक्तता कधी आंदोलन केले त्यांनी आंदोलन कधी जाऊन कधी टोलवर उभं राहिलेत का? कुठल्या टोलवर उभं राहिलंय? माझ्या इथे ऐरोली मधल्या लोकांनी मला निवेदन दिलं 2-4 महिन्यापूर्वी, आम्ही ते जाऊन सीएम साहेबांकडे दिले. ठीक आहे, मनसेवाल्यांनी पण त्याला आंदोलन केलंय. ज्यांनी केलंय ते मी कधी बोलायला विजय चौगुले मागे पुढे बघणार नाही. कुठलं आंदोलन त्यांनी केलंय मला त्यांनी दाखवून द्या. जनतेच्या सतत संपर्कात एनटीपी टीटीपी केंद्रामुळे जल प्रदूषण घडते. आता कुठलं जल प्रदूषण घडते मलाच माहित नाही आणि कशा पद्धतीने घडते मलाच माहित नाही. सिटी लेव्हलिटी प्लॅन अंतर्गत शहरात सक्षम पायाभूत सुविधाची निर्मिती. वा आमदार साहेब, काय सक्षम पायाची सुद्धा तुम्ही केली. गावठाणामध्ये लोकांना कुठे वेटीस आणलाय ते बघून जा. लोकांना गरजेपोटी घरं बांधून नाही दिली, ठराव पास नाही केले. आता कुठे ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेतली. तोपर्यंत आमच्या प्रकल्पात असताना स्वतःच्या गरजेसाठी 50-50 मध्ये घरं बांधली. आज अर्धे भाड्याने देत आहेत, अर्ध बिल्डरही करतो. त्याच्यावर त्यांचा काही लोकांचा दैनंदिन चालते. ही प्रकल्पग्रस्तांची व्यथा आहे, ही सांगायची गरज नाही. काय पायाभूत सुविधा त्यांनी केले. आता ऐरोली कटाई नाका होणार, दोन्ही बाजूला नवीन प्रकारांना चढण्यासाठी उतरण्यासाठी मार्गिका. हे कधी त्यांनी टाकलंय? माझं पत्र आहे, अगोदरचं माझं पत्र आहे. हे जे चढण्यासाठी उतरण्यासाठी जे झालेत ना, ज्यावेळेस मुख्यमंत्री मला वाटतं फडणवीस साहेब होते, त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं, त्यावेळेस मी दिलेलं पत्र आहे. आणि ते पत्र माझ्या माहितीप्रमाणे मला सुद्धा माहिती आहे की जे एक्स्ट्रा जे काय वाढले ते नगरपालिका देणार MMRDला, असं पण काहीतरी त्याच्यामध्ये विषय आहे. ते विजय चौगुलेंनी केले. कुठली मार्गिका त्यांनी कटायची केली? काय केलं त्यांनी? हे मी करतोय, मी ओपनली आरोप करतोय. तो पण त्यांनी घनसुली ऐरोली ते ETC केंद्र प्रस्तावित केले. वा काय ती विकास नाव आहे वाटतं, विचारधारा. काय विचारधारा यांची बघा. ETC केंद्र, अरे एक ETC केंद्र आहे ते पण मला वाटतं ETC केंद्र नगरपालिकेने उभं केलं. माझ्या माहितीप्रमाणे नाटा साहेबांनी त्यावेळेस आणि असे तिकडचे आमदार मदत वगैरे त्यांच्या प्रयत्नातून तो झालेला ETC केंद्र वाशीच आहे. ह्यांनी काय केलं? यांनी जागा तरी एक्वायर केले का दाखवा ETC केंद्रासाठी. कुठं पत्र तरी असेल तर ते तरी दाखवा होते मला. उद्याने थीम गार्डनची निर्मिती, गवळी देवी सुलाई देवी पर्यटन स्थळाचा विकास कधी केलाय? विकास कधी केलाय त्यांनी? मला एक दाखवावं त्यांनी या ठिकाणी या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागे त्या गवळी गार्डनसाठी काहीतरी पैसे दिलेत का? फक्त त्यांना माहितीये विजय चौगुलेचा इथं प्रस्ताव चालू आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक मी नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेतला. त्या स्मारकाचं त्याचंही चालू झाला. लगेच तिथे मुख्यमंत्र्यांनी तिथं ओपनिंगला बोलवलं. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात, हे माझे 50 लाख रुपये, जसं काही खिशातून चेक काढून दिल्यासारखं तिथे त्या ठिकाणी ते देतात. अरे ते तिथं टोटली कोटेशन झालंय, टेंडर झालंय, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे? फक्त नाव लागण्यासाठी मी 50 लाख रुपये दिले, तिथे त्यांची पाठी लागायला पाहिजे.
अरे तुम्हाला द्यायचंच आहे तर मग नियोजन मंडळाची सभा मीटिंग असते, त्याच्यामध्ये तुम्ही पत्र द्यायला पाहिजे, ते पत्र तुम्ही मंजूर करून घ्यायला पाहिजे. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात. म्हणजे फक्त ना क्रेडिट, तिथं मनी चौगुलेला क्रेडिट जाऊ नये, विजय चौगुलेला क्रेडिट जाऊ नये म्हणून ती त्यांची भाषा. घनसोली नियोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल मंजूर. 100 एकर जमीन किती वर्ष झाले ती तशी पडीक आहे. आता आपला सगळ्यात तो कोण रे आपला आर्किटेक्ट हितेन सेठी, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, देसाई आणि बांगर साहेब असताना त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने काढायला लावला. त्याचा प्लॅन पूर्णपणे विजय चौगुलेने तयार करायला लावला. त्याच्यामध्ये नाही तर यांनी हा क्रीडांगणाचा प्लॉट कुठल्या तरी उद्योगपतीच्या खिशात टाकायचा विचार केला होता आणि त्यांचं नाव लावून ते त्यांना हँडओव्हर करा जागा आणि त्यांना हँडओव्हर करून त्यांचं ते बांधून देतील असं त्यांचा पूर्णपणे त्यांचं त्या ठिकाणी प्रयास चालू होता. पण आता मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी त्याचा देसाईला विचारलं तर हितेन शेट्टीकडे त्याचा प्लॅन रेडी असेल, ते प्लॅन त्या ठिकाणी तयार करायला सांगितलेलं होतं. अरे मंजूर 5 वर्षात केलं काय? नियोजित खेरणे बोनकोडे रेल्वे स्थानकाच्या कामाला गती. आता खेरणे बोनकोडा रेल्वे स्टेशन, हे रेल्वे स्टेशनचं काम यांचं आहे. हे रेल्वे स्टेशनचं काय? स्थानिकाच्या कामाला गती. आजपर्यंत काय गती दिली मला तुम्ही सांगा. कुठली गती दिली मला त्यांनी सांगा. खेरणे बोनकोडे या रेल्वे स्टेशनला काय त्यांनी गती दिली मला सांगा. हे रेल्वे स्टेशन काम काही आमदारच आहे, हे खासदारच आहे. पण आता त्यांनी टाकले ते बरं झालंय. टाकले आमच्या इथले आमचे लाडके खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून खेरणे बोनकोडेचा रेल्वे स्टेशन विजय चौगुले मागे लागून आमदार झाल्यावर तो मंजूर करून गेल्याशिवाय राहणार नाही. हे पण मी या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. विविध स्पर्धांमधून घडवलेले राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळ किती घडवलेले, काय या ठिकाणी घडवले, थोडं त्याची जडणघडण त्यांनी आम्हाला सांगावी. चित्रकला स्पर्धेतून लाखो विद्यार्थ्यांना एकत्रित तुझा पर्यावरण रक्षणाचे वृक्षारोपण जनजागृती, शासकीय दाखले शिबिरातून हजारो विद्यार्थी लोकांना दिलासा. कधी त्यांनी दिलासा दिलाय मला सांगा. हे सर्व फसवेगिरी चालू आहे यांची. विकासधारा विचारा, त्याच्यावरती आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, पंतप्रधानांचा फोटो टाकून फुकटे बदनाम करत होते. या विचारधाराला काय? नगरपालिकेची काम आहे ती. आमदार म्हणून त्यांनी काय केले ना, आमदार म्हणून काय करणार हे त्यांनी मला दाखवून द्यावं या विचारधारामध्ये. ही याच्यामध्ये दिलेली कामं 100% ही नगरपालिकेची असलेली काम आहे. मग नगरसेवक कशाला तिथे का वाटी वस्त्र घेऊन जाऊन नगरसेवक बसतात निवडून आल्यानंतर? नगरसेवक आम्ही लोक म्हणजे आमची कामांची श्रेय हे स्वतः घ्यायला बघतात. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी यांनी कुठल्याही गोष्टीसाठी यांनी कधी या गोष्टीसाठी कधीही त्यांनी पुढाकार घेतलेला नाही आतापर्यंत. मला वाईट वाटतं. माननीय आमदार साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींना तरी बदनाम करू नका फोटो टाकून. आता त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो टाकलेत मला माहित नाही. मला एवढंच सांगायचंय, आतापर्यंत त्यांनी जो हे केलेला आहे, जो हे सर्व नगरपालिकेची कामं याच्यावरती टाकलेली. मला फक्त त्यांनी दाखवा की मागच्या 5 वर्षांमध्ये आमदार म्हणून किती फंड इथं आणला आणि आमदार म्हणून त्यांनी किती कामं केली, कुठले मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आणले, हे सर्व त्यांनी दाखवून द्यावं. ते दाखवून दिल्यानंतर आम्हाला आनंद होईल की बाबा आमदारांनी हे आणले. पण विजय चौगुले आमदार झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा फंड आणल्याशिवाय राहणार नाही आणि इथं कामं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कुठं कुठं त्यांनी दिले की आरोग्य हॉस्पिटल तर विकलंय. मी आरोप करतो, खुले आरोप करतो. 17 प्लाझाची 12,000 मीटरचा प्लॉट आज सिडकोनी यांना दिलेला तर डेव्हलप करायला महानगरपालिकेसाठी तो टेंडर काढून विकलाय.
मी त्याच्यावरती केस फाईल केलेली आहे. ह्या लोकांना सर्वांना आतमध्ये घातल्याशिवाय विजय चौगुले शांत बसणार नाही. कुठल्या नियमामध्ये नाहीये की शासनाने दिलेला जो प्लॉट कुठे युडीची वगैरे कुठली परवानगी न घेता कुठल्या पद्धतीने टेंडर त्यांनी काढून तो विकला, तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय चौगुले त्या बाबतीत त्यांना सोडणार नाही. हे मी पाठपुरावा करणार आहे. राहिला माझं आपण केले आता हे माझा विषय झोपडपट्टीचा विषय. माझा आवर्जून म्हणजे विजय चौगुले बोलत झोपडपट्टीचा माझा आवडता विषय. कारण मी तळागाळातून आलेला माणूस आहे, झोपडपट्टीतून काम करून आलेला मनुष्य आहे. या ठिकाणी त्यांनी काय आपण केले, आपण करतोय, आपण करणार विकास नव्या मुंबईचा. आता काय विकास करणार आहे ते मला माहित नाही, काय मला माहित नाही. याच्यामध्ये झोपडपट्ट्यांचा विकास बघा, झोपडपट्टी पुनर्वसन सुद्धा योजना तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार. झोपडपट्टी बांधवांना हक्काचं घर नियमित मालकीसह त्या ठिकाणी मोठी घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. तर मला तुम्ही सांगा, हाच व्यक्ती हाच विचारधारा देतो ज्या विजय चौगुलेने SRA लागू करायला लावला त्याला यांनी पूर्णपणे विरोध केला, पूर्णत्व विरोध केला. आणि आज याच्यामध्ये लिहितो की मी परत पुनर्वसन सुधारणा तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार, झोपडपट्टी बांधवांना हक्काची घरं देणार. आणि हाच मनुष्य सांगतो की यांना जर हक्काची घरं पाहिजे असेल, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, यांना पनवेलला झोपडपट्टी असायला गरज आहे. आणि परत मॅनिफेस्टोमध्ये देतो की मी SRA SRA ना पुनर्वसन म्हणजे SRA योजना लावू. तुम्हीच नाही बोलता, तुम्हीच विरोध करता आणि त्या गोष्टी करता. झोपडपट्टीमध्ये राहणारे इमारत घरोघरी पाईपद्वारे स्वयंपाकाची गॅस उपलब्ध करून देणार. अरे हे 5 वर्षात 25 वर्षात केलं काय? मी तरी ते चिंचपाड्यामध्ये बायोगॅस तरी चालू केला. मी नगरपालिकेच्या तक्त्यावरती, नगरपालिकेच्या जीवावरती गॅस झाली तिथे अवेलेबिलिटी तरी मी दिली. आता हे बोलतात गॅस लाईन कुठून देणार? गॅस लाईन झोपडपट्टीच्या घराघरात पाणी पोहोचण्यासाठी उपाययोजना करणार. वा आमदार वा. आजपर्यंत लोकांना आमच्या पाणी नाही भेटत आणि आता सांगता मग तुम्ही केले काय एवढे वर्ष? म्हणजे एका ठिकाणी बोलतोय आम्ही पूर्णपणे पाणी, मोरवेचं पाणी आम्ही देतो 24 तास पाणी. ही भाषा त्यांची असते. आणि मला माहिती आहे आता लाईव्ह पण बघत असतील, बघायला पाहिजे त्यांनी खरं पाहिलं तर. म्हणजे आम्हाला 2-2 दिवस 3-3 दिवस दिघा झोपडपट्टीमध्ये, ऐरोली झोपडपट्टीमध्ये पाणी भेटत नाही. पाणी तर मोरबीचं पाणी तर बिलकुल नाही. घाई करून राबण्यापासून एक पाईपलाईन आपली चिंचपाड्यापर्यंत तिकडे टाकली गेली आहे, पाईपलाईनची मोरबीची. त्याला आज तक आहे पाणी नाही आहे. टेंडर का काढला? एका नगरसेवकाने त्या पाईपलाईनच्या टेंडरवरती पोट भरतोय, त्याच्या हातापायी ते टेंडर काढले गेले. आणि ते टेंडर काढून तसं पण त्याला बिलकुल पाणी नाही. आम्हाला पाणी मिळते, बारवी डॅमचं पाणी येते, त्याला पण आम्हाला लिमिटेशन आहे. त्याला एवढे लिमिटेशन टाकलेले आहेत का आम्हाला ते काय बोलतात, व्यवस्थित वेळेला वरती रात्री 10 वाजता आम्हाला बंद केलं जातं पाणी, पाणी सोडलं जातं आणि बंद केलं जातं. ही दिघा ऐरोलीसारखी परिस्थिती आहे या ठिकाणी. माप्यामध्ये तर जॉईंट द्यायचं बाकी, जॉईंट द्यायचं माप्यामध्ये पाण्यासाठी झोपडपट्टीला जॉईंट द्यायचं बाकी. MIDC वाले बोलतात की आम्ही तयारी करून ठेवली, पण त्या अजूनपर्यंत त्या ठिकाणी माप्याच्या झोपडपट्टी वर्षासाठी गाववाल्यांसाठी ते पण पूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी ते करून देणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार झालं पहिला त्यांना पाईपलाईन पाणी त्यांना देणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी देण्याचा प्रयत्न करणार. दिघा बिंदू माधव नगर, पंढरीनगर, इटनपाडा उच्चस्तरीय जलकुंभ बांधून घेणार. आणि नगरपालिकेची कामं दिघा, बिंदू माधव नगर, पंढरीनगर ऑलरेडी MIDCच्या माध्यमातून ते कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. तिथल्या त्या नगरसेवकांनी तिथे किती मधली बिल्डिंग बांधली मी सांगायची काही गरज नाही. आज पण तिथे जर इन्क्वायरी केली तर 300-400 फ्लॅटचे भाडे देतात तिथले काही नगरसेवक लोक. आणि त्यांना टांगती तलवार ठेवलेले सुप्रीम कोर्टात त्यांची केस चालू आहे.
पण मी तुम्हाला सांगतो, मी आश्वासन देतो, जसं वागळे स्टेटला क्लस्टर लागू केला मुख्यमंत्र्यांनी, बिल्डिंग मधल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने या ठिकाणच्या बिंदू मानव पंढरपूर इथनपाडा असेल, या ठिकाणी सर्वांना क्लस्टरच्या माध्यमातून घरं देण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असावा. जेवढे अनाधिकृत आहेत त्यांना अधिकृत करायला करून देणार आहे. झोपडपट्टीवासियांना अधिकृत करण्याचं मी ठाम धाडलेलं आहे. आता मला सांगा, ही दिघा रेल्वे ऐतिहासिक मोरबी धरण महापालिकेकडे हस्तांतरित करून घेण्यासाठी प्रयत्न करणार. आता मी यांना मी माझ्या भाषणात बोलतो की दिघ्याचं धरण मी हस्तांतर करून घेणार. त्यांनी कधी प्रयत्न केले? मुलगा 5 वर्ष खासदार होता ना, मग रेल्वेकडे एकाला तरी पत्र दिले त्यांनी. त्याच्यानंतर ह्यांची सत्ता होती ना. मागच्या वेळेस मला आठवतंय, मी स्वतः माझी खासदार त्यांना घेऊन जाऊन माझ्याबरोबर देसाई हा स्वतः आला होता, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, मी स्वतः गेलो होतो आणि पत्र दिलं होतं की हे डॅम आम्हाला हस्तांतर करा. नंतरची जबाबदारी कोणाची आहे? ब्रिटिश कालीन ते धरण. मी प्रत्येक वेळेस मी सांगतो की या धरणाचं, आता मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोलायला लागला, पण कुठेतरी त्यांनी त्याच्यामध्ये नाव घुसवलं. मला माहिती त्या ठिकाणी तो डॅम व्यवस्थितपणे गाळ काढला, ब्रिटिश कालीन तो डॅम आहे, त्याला व्यवस्थितपणे त्याची यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत केली तर मला वाटतं आमच्या कुठल्या झोपडपट्टीवासियांचा, मला वाटतं 3-4 MLD पाणी तिथे भेटेल, पण ते आमच्या झोपडपट्टीवासियांचा पूर्णपणे तो प्रश्न मिटून जाईल. हे आम्ही झाल्यानंतर आम्ही पूर्णत्वास आणणार. कारण मला माहिती आहे की विजय चौगुले कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा झोपडपट्टीचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून केल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रत्येकाला जे डबल झोपडपट्टी आहे, खाली घर आहे, वर घर आहे, त्या प्रत्येकाला 2-2 घरं दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यांनी पहिला विरोध करायचा आणि आता झोपडपट्टीसाठी सांगायचं की आम्ही परत एसआरए करतो आणि हे करतो. त्यांनी किती फसवेगिरी, कुठली फसवेगिरी यांची थांबलेली आहे? म्हणजे हे बोलायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं. कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. आता किती वेळा फसवणूक करणार आहे कंत्राटी कामगारांची? जेव्हा जेव्हा नगरपालिकेचे इलेक्शन आलं, जेव्हा विधानसभेचं निवडणूक आलं, नशीब आता महापालिका नाही तर आमच्या इथं महापालिकेमध्ये अशासकीय ठराव होतो की सर्व त्या नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी, पदाधिकाऱ्यांना म्हणजे ते साफसफाई कर्मचारी त्यांना खुश करण्यासाठी की बाबा तुम्हाला मी कायमस्वरूपी परमनंट करणार. अरे लोक मरायला लागले. काही लोक तर 50-55 वर्षाच्या आतमध्ये त्यांचा जीव जायला लागला या घाण कचरा याच्यामध्ये. आणि आता तुम्ही हे टाकता. लाजा वाटायला पाहिजे. काय बोलतात, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखाचा हा प्रकार आहे की या मॅनिफेस्टो मध्ये टाकतात की आम्ही त्यांना सर्वांना परमनंट करणार. कधी केलं परमनंट? कोणाला केलं परमनंट? आता ईडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करून काही लोकांना आम्ही परमनंट केले. मग ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये असतील, काही शिक्षक लोक असतील, आम्ही ते परमनंट करून घेतले. आणि झोपडपट्टी आपल्या साफसफाई लोकांसाठी पण आमचे पूर्णपणे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणजे एवढं खोटारडेपणा, एवढं फसवेगिरी. अरे गोरगरिबांना फसवतो तुम्ही लोक. कॉन्ट्रॅक्टर कोण देते ते मी काय सांगायची गरज नाही. म्हणजे ही यांची एवढी फसवेगिरी चाललेली आहे. महिला सुशिक्षित देश सुरक्षित. वा, कंत्राटी कामगारांचा झाला युवकांच्या कल्याणासाठी. काय केलं युवकांच्या कल्याणासाठी? तरुण कौशल्य केंद्र स्थापन करणार, नवीन युवक कृतींना रोजगार मिळवून देणार. किती लोकांना रोजगार मिळवून दिले गणेश नाईकांनी सांगावं या 5 वर्षामध्ये माझी चॅलेंज आहे. नाहीतर विजय चौगुले तरी इथं सांगायला तयार आहे मी किती लोकांना रोजगार मिळवून दिला. सांगावं त्यांनी सुद्धा, इथं विजय चौगुले सुद्धा सांगायला बसायला तयार आहे. युवकांसाठी व्यवसाय करता सिडको एमआयडीसी शासनाकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करा. अरे काय हे काय? मग तुम्ही झोपले होते का एवढे वर्ष? एवढ्या वर्षामध्ये कुठंच सिडको आणि एमआयडीसी मधून तुम्ही शासनाकडून जागा उपलब्ध करून दिली?
तो कुठे करून दिली मला सांगा त्यांनी. या इथं मला वाटतं दिपेश बसले, दिपेश याचा 100 मीटरचा याला प्लॉट अलॉट झालाय. असे कितीतरी प्रकल्प असताना प्लॉट अलॉट झालेले आहेत, त्यांच्यावरती विरोध केलाय. त्यांना अलॉटमेंट होऊ नाही देत, त्यांचा प्लॅन पास करू नाही देत. शासनाने त्यांना मंजुरी दिली तर त्यांच्या विरुद्ध कोणाला तरी कोर्टात जायला सांगितलं. हा प्रकल्प असतोय मुलगा, आमचा कार्यकर्ता आहे, माझा पदाधिकारी आहे, आणि तुम्ही याच्यामध्ये टाकता. अरे ज्यांना जागा दिल्या, ज्या प्रकल्पग्रस्तांना जागा मिळाल्या त्या जागा तरी त्यांना अलॉट करा ना. सर्व्हिस रोडला, सर्व्हिस रोडला. अरे तुम्ही इथल्या सर्व्हिस रोडचा विचार करता, भोंडकडेच्या रोडचा पहिला विचार करा, मग या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व्हिस रोडचा विचार करा. म्हणजे यांची खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, यांचे असं चालू आहे. युवक युवतींना नवी मुंबई आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यासाठी रोजगार सहायता केंद्र यांनी कधी केलंय का सांगा मला. एवढ्या वर्षात केलं काय? पण हा विजय चौगुले स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चालू करणार आहे. आमदार झाल्यावर पहिलं तेच चालू करेल. या ठिकाणी जेवढ्या कंपन्या आहेत एमआयडीसी कडनं माहिती मागून घेईल. या ठिकाणी डेटा सेंटर, आयटी सेंटर जेवढे आहेत त्यांच्याकडनं माहिती मागून घेईल. त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना पहिला प्राधान्य, नंतर आमच्या इथे पण जेवढे लोक आहेत त्यांना. ठीक आहे, ITI, AI. आज माझ्या ठिकाणी ऐरोलीमध्ये मी बघतो PG मध्ये एवढी मुलं राहतात, मग हैदराबाद, तिकडनं मद्रास, इकडनं सर्वीकडनं आलेली लोक असतात. मला त्यांच्याबद्दल काय नाही, हिंदुस्थानामध्ये सर्वजण या भारतात येऊन सर्वजण राहू शकतात, सर्वजण नोकरी करू शकतात. पण इथं स्थानिक लोकांना नोकरी भेटण्यासाठी विजय चौगुलेचा बाकायदा आमदार झाल्यानंतर मी बाकायदा कायद्याने माझं स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मी सुरू करेन. मी माझ्या याच्यावरती, माझ्याकडे डाटा, माझ्याकडे 4.5 लाख लोकांचा आयुर्वेदला डाटा आहे. बाकीचा आहे नव्या मुंबईतला पण डेटा माझ्याकडे तो आहे पूर्णपणे. त्याच्यावरती टाकेल ही इथं या कंपनीमध्ये ही भरती आहे, तुम्ही इकडे या आणि आम्हाला सांगा. त्या लोकांना या घटकाला प्राधान्य दिलं जाईल. हे करायला पाहिजे, करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. फक्त हे, आणि मला आश्चर्य वाटतं की कोण एकत्र, पण नवीन हे विजय चौगुलेने करायला पाहिजे असा मॅनिफेस्टो विचारधारा. हे विजय चौगुलेची विचारधारा हे सुद्धा वापरायला लागेल. आमदार म्हणून यांनी काही गोष्टी आजपर्यंत त्यांनी केल्या असेल तर आम्हाला त्याचं आश्चर्य वाटायला लागलं. प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी, वा प्रकल्पग्रस्तांचा नेता माझा, प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी काय केलं त्यांनी बघा. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाडण्याचे नाव देण्याचा निर्णय राज्य स्तरावर झाला. केंद्र सरकारकडे त्यांची अंमलबजावणी करून घेण्याचा प्रयत्न. हे काय लिहिण्याचा गोष्ट आहे, हे काय याच्यात टाकण्याची गोष्ट आहे. दिवा पाटलांचं तर ठराव झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो डिक्लेअर केलेला आहे. तो फक्त विमानतळात सुरुवात होईल त्यावेळेस त्याच्या अगोदर त्याचं नाव तर देणार आहे. आणि तुम्ही करायची गरजच काय आहे? या इथल्या स्थानिक प्रकल्प दिवा पाटलांच्या नावाने ज्यांनी ती संस्था स्थापन केले ते आंदोलन पनवेलच्या कडच्या लोकांनी केले. याच्यात तुमचं श्रेय काय? याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं त्याला नाव पण दिलेलं आहे. मग याच्यामध्ये काय श्रेय घेण्याचं कारण आहे? प्रकल्प गरजेपोटी स्वतःसाठी बांधलेल्या घराच्या महापालिकेमध्ये तिप्पट घर आकारणी केले आहे. शासनाच्या स्तरावर तरुणी तिप्पट आकारणी रद्द करून सर्वसामान्य कर आकारणीसाठी पाठपुरावा करू. वा वा वा. अरे हे प्रकल्प असताना तोडचं पाणी पुसणार आहे. नगरपालिका कोणाची आहे? कोणाची नगरपालिका आहे? तुमचा माप हो, तुमची नगरपालिका. पण तिप्पट आकारणी होतेच कशी? तुम्ही बोलता एका ठिकाणी, तुम्ही बोलता की एवढे वर्ष आम्ही कुठेही टॅक्स वाढवलेला नाही. हे तेच बोलतात ना की आम्ही कुठेही टॅक्स वाढवलेला नाही. आणि इथं तेच बोलतात की तिप्पट घर आकारणी केलेली आहे. म्हणजे बघा ना, एका पानावरती येतं की मी कुठे टॅक्स आकारणी केलेली नाही आणि आम्ही एवढे वर्ष 25 वर्ष आम्ही करत नाही. आणि इथल्याच एका पानावरती दिलं जातं प्रकल्पग्रस्तांच्या याच्यावरती की तिप्पट घर आकारणी केली आहे.
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी स्वतःसाठी बांधलेल्या घरांना महापालिकेने तिप्पट घर आकारणी केली आहे. किती मोठा हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय. म्हणजे एक प्रकारे बोलता तुम्ही आम्ही घर आकारणी करत नाही, घरपट्टी टॅक्स आम्ही वाढवला नाही, एवढे 25 वर्ष आम्ही वाढवला नाही, आणि एका ठिकाणी तुम्ही स्वतः सांगता की आम्ही घर आकारणी केलेली आहे. अरे तुमचं महापालिका असताना, तुमचं हे असताना झालीच कशी ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक नाही. ही 101% ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे. आणि काय तिप्पट घर आकारणी सर्वसामान्य पाठपुरावा करू रद्द करण्यासाठी त्यांनी काय करायची गरजच नाहीये. आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा केलाय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आकारणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतलेली आहे आणि ती होणार आहे. फक्त इम्प्लिमेंट व्हायचं बाकी आहे. एका ठिकाणी बोलतात तुमचीच महापालिका वाढवते टॅक्स आणि एका ठिकाणी बोलतात आम्ही टॅक्स वाढवत नाही. म्हणजे हा कसं आहे, दुपटीपणाचं हे त्यांचं धोरण आहे. नवी मुंबई महापालिका सिडको महामंडळाच्या करार पद्धतीने काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार. तुम्हाला माहिती आहे का, ही साफसफाई खात्यातली मुलं होती ना पहिली, ती सिडको मधली होती. सिडको मध्ये नंतर नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर झालं तेव्हा तीच कंत्राटी मुलं नगरपालिकेमध्ये आले. आजता काय 25-30 वर्ष झाले महापालिकेला एकाही कंत्राटी माणसाला त्यांनी परमनंट केलेलं नाही. एकाही कंत्राटी माणसाला त्यांनी परमनंट केलं नाही. आणि याच्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी मध्ये ते टाकतात. मला लाज वाटते, मी तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे विश्वनाथ म्हणून, त्यांनी नोकरी सोडली बिचाऱ्यानी. मला आठवतं मी जेव्हा एरिलला मैदानाला तुम्ही जाईन तेव्हा तुझ्या सन्नावरती लाकडं रचायला तो पोरगा असायचा. माझा मित्र, म्हणजे आम्ही दोघं जण सिडको बोलतो, आम्ही शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही 8वी ते 10वी एकत्र शिक्षण केलं. मला सांगा, आज ही प्रकल्पग्रस्तांची कितीतरी प्रकल्पग्रस्त आज या कंत्राटी कामगारांमधनं देवाघरी गेली. त्यांची मुलं आता कामाला लागतात, त्यांच्या मुलांना तिकडे घेण्यात आलेले आहे. बीएमटीसी मंजूर घेतलेले नुकसान भरपाई मान्य केलेले गाळे वाटप लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करते. मला तुम्ही सांगा, हे गाळे आता मध्ये कधीतरी मी ऐकलं तर झाले त्यांना दिले. अरे त्यातली लोक सुरेश म्हात्रे सारखा घनसोलीला त्यांचा सक्का बादचा. आता मी एक तो मेटकर म्हणून आमचा टिक्यातला एक आमचा मेटकर म्हणून आमचा एक कार्यकर्ता, तो बीएमटीसीचा तो कार्यकर्ता, तो आपला बिचारा ते उपोषणाला बसणारा तो बसलेला कार्यकर्ता मेटकर. आता मी त्याच्या मुलाच्या लग्नाला मी जाऊन आलो, तिकडनं आता जाऊन आलो. आज त्या गाळे त्यांची कुठलीही त्यांना काहीतरी नुकसान भरपाई देणार होते, त्यांना गाळे देणार होते, कुठं दिले आजपर्यंत. आणि त्या तेवढ्या काळामध्ये बीएमटीसीच्या त्या काळामध्ये यांनी किती गाळे घेतले मला विचारा ना, कुठले प्लॉट घेतले हे मला विचारा. हे फक्त ज्या बीएमटीसीच्या जीवावरती नेते म्हणून मोठे झाले. या ठिकाणी मला आठवतंय अशोक जालनाला म्हणून आमच्यातला एक ज्येष्ठ पत्रकार होता, त्या बीएमटीसीतला सर्व हे करण्यासाठी त्या अग्रेसिव्ह व्यक्ती होता. म्हणजे एक प्रकल्पग्रस्तांनी तोंडाला पुसणारी पाहणं अशी त्यांनी केलेली आहे. म्हणजे तोंडाला दिले त्यांनी. आज ती किती लोक जिवंत आहेत मला माहित नाही. मी त्यांचा सक्का बाचा सुरेश म्हात्रे सांगितला, मेटकर सांगितले, 2 नावं तर मी सांगितले. अटल कोळी बांधवांना नुकसान मिळण्यासाठी पाठपुरावा करणार. आता कोळी बांधवांना अटल सेतू प्रकल्प बाधित कोळी बांधवांचे पैसे आलेले पैसे यांनी थांबवून ठेवलेले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळणारे पैसे तुम्ही घनसोलीतल्या दिलीप म्हात्रे का आपला दिलीप पाटील त्यांना विचारा. काल मला कोपरखेड्यातले विटा कंपनी आले ते मच्छीमारवाले, त्यांना विचार. त्यांचे आलेले पैसे यांनी थांबून ठेवलेले. वासुदेव विटा म्हणजे त्यांचे आलेले पैसे त्यांनी थांबून ठेवले. त्यांचा जो आहे ना आपला अखिंडा असतो, खाडीच्या किनारी अखिंडा असतो,
त्या अखिंडामध्ये त्यांना मासेमारीसाठी ते अखिंडा करत असतात. तलाव त्यांचा जुना तलाव असतो. त्या जुन्या तलावामध्ये त्यांना गाळ काढून देता येतं. काय होतं, मँग्रोव्हचा पाला पडल्यानंतर, हवा आल्यानंतर तो पाला पडला तर तो पाला साचला तर त्याच्या पाल्यावर पाला, चिखल आणि पाल्यामध्ये मासेमारी टिकत नाही, मासे टिकत नाही. म्हणून त्या प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला फक्त त्यांचा आहे तो अखिंडा, फक्त त्याच्यातून गाळ काढून द्या, आम्हाला गाळ काढायची परवानगी द्या. म्हणून ते आज केस लढतायत, प्रकल्पग्रस्त केस लढतायत. ही शेतकऱ्यांची प्रकल्पग्रस्तांची आहे. 12.5% योजनेतून सिडकोने काढून घेतलेले 375 क्षेत्राचा परतावा प्रकल्पग्रस्तांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार. 15 वर्ष पालकमंत्री होते, खासदार यांचे होते, आमदार यांचे होते, महापालिका यांचे होते. मग तिथे बसून काय करत होते? आणि आता तुम्ही विचारधारा टाकता. ज्या वेळेस या प्रकल्पग्रस्तांची विचारधारा बदलली आहे तेव्हा आता त्यांना सुचायला लागलं हे विचारधारा टाकायचं. 12.5% मी बोलतो 3.4% क्षेत्राचा जर परतावा त्यांना प्रकल्पग्रस्तांना मिळवून देण्यासाठी जर सिडकोकडे जागा नव्हती तर आज 300 एकर जागा, माझ्या माहितीप्रमाणे 300 एकर जागा आडवली भुतवलीची जी रिझर्वेशन मध्ये होती, आता डीपी प्लॅन मध्ये त्यांनी तो रिझर्वेशन काढायला उठवायला लावला. त्यात किती टक्केचा कोणाचा पर्सेंटेज त्याच्यामध्ये गुंतला गेलाय हे वेळ आल्यावर मी सांगेन. पण मी तुम्हाला सांगतो की जेवढ्याही प्रकल्पग्रस्तांचा त्या 300 एकर मध्ये सिडकोला सांगून 100 एकर जमीन तरी एक्वायर करायला लावणार प्रकल्पग्रस्तांसाठी. हे विजय चौगुलेचे शब्द प्रकल्पग्रस्तांसाठी. 100 एकर तरी जागा ती मी शासनाच्या मार्फत एक्वायर करायला लावणार, सिडकोला एक्वायर करायला लागणार. आणि त्या ठिकाणी हा जो 4.25चा परतावा आहे तो पूर्ण परतावा त्यांना द्यायला लागणार. ज्यांचा 12.5%चा धनसोली, गोठोली, कोपर केंद्रामध्ये ज्यांचे 12.5%चे प्लॉट वाटप बाकी आहे त्यांना तिथं द्यायला लावणार. हे विजय चौगुलेचे शब्द आहेत. हे मी तुम्हाला 100% मी करून दाखवणार, म्हणजे कुठल्याही प्रकारे मी करून दाखवणार. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज नोसिल कंपनी असेल, पील कंपनी असेल, स्टँडर्ड कंपनी असेल, त्याच्या बाजूला युनायटेड आपली कार्बन ती कंपनी असेल, या मोठ्या मोठ्या कंपन्या शेतकऱ्यांनी 700, 700, 800, 800 एकरच्या त्या 70 ते 100, 200, 200 पर्यंतच्या एकराच्या त्या कंपन्या शेतकऱ्यांची जमीन त्यांनी घेतली. त्यावेळेस तिथं नोकरीला देणार या उद्देशाने त्यांनी जमीन घेतली. नंतर ही जमीन करोडोच्या भावाने विकली गेली. म्हणजे मी घेतलेली एखाद्या कंपनीने, नोसिली घेतलेली कंपनी रिलायन्सला त्यांनी विकली. त्यावेळेस सिडकोनी ट्रान्सफर चार्जेस, एमआयडीसी, सिडको बोलतो मी, एमआयडीसीने ट्रान्सफर चार्जेस काही नाही तर काहीतरी माझ्या आयडियाप्रमाणे 4000 मीटर का 5000 मीटर, आता आयटी चालू झाले तिथं सुद्धा 4000 मीटर असेल, 5000 मीटरनी काहीतरी त्यांनी ट्रान्सफर चार्जेस लावले गेला. त्या ट्रान्सफर चार्जेस मधून ह्या पालकमंत्री असेल, आमदार असेल, मंत्री असेल, त्यावेळेस ते मंत्री होते, पालकमंत्री होते, यांनी का ठराव केला नाही त्या ट्रान्सफर चार्जेस मधील 25% हिस्सा जे मूळ शेतकरी होते त्यांना द्यायला पाहिजे. कारण तो त्यांचा हक्क होता. कारण तुम्ही शेतकऱ्यांना कशासाठी बोलून घेतलंय, नोकरीला लावणार त्या पद्धतीने तुम्ही घेतलं आणि परत तुम्ही त्या पद्धतीने त्यांना वेगळ्या पद्धतीने केला. त्याच्यामध्ये माझा हे पण विचार होता का त्या ठिकाणी जेवढे लोक कामाला होते, आज हजारो एकर जमीन आहे, तिथे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी कामाला होते त्या ठिकाणी बीएमटीसी सोडून द्या. हो, बीएमटीसीचा हे करू शकत नाही. बीएमटीसीच्या लोकांना भेटेल का नाही मला शंका आहे. पण त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांची जागा गेलेली होती
या आमदाराचं काम नव्हतं का एक एक गाळा त्यांना तिथं उपलब्ध करून द्यावा? जमीन ज्याची गेली, ज्याची जमीन गेली ती जमीन हजारो पटीने त्यांनी ती जमीन विकली गेली, त्यावेळेस त्यांनी ठराव करायला पाहिजे होता की प्रकल्पग्रस्तांना तिथं 10% प्रकल्पग्रस्तांसाठी रिझर्व्ह ठेवा आणि काहीतरी थोडाफार चार्ज, मी तर म्हणतो फुकट द्यायला पाहिजे, पण थोडाफार चार्ज लावून त्या ठिकाणी त्यांच्या मुलांच्यासाठी गाड्या अवेलेबल का करून नाही दिले गेले? हे कोणाचं काम होतं? हे आमदाराचं काम होतं. पण हा विजय चौगुले आमदार झाल्यानंतर पहिला उपोषणला बसेल तर या प्रकल्पग्रस्तांचे हे विषय घेऊनच तिथं प्रकल्प आडवली भुतोलीचे 100 एकर जमीन ऍक्वायर करायला पाहिजे, 3.4% परतावा त्यांना द्यायला पाहिजे तिथे हे करून. हे ठिकाणी ज्या ज्या कंपन्या आता विकलेल्या आहेत त्या ठिकाणी 10% कोटा ठेवायला पाहिजे. त्या 10% मधून ज्यांची जमीन गेली, ज्यांची मूळ जमीन होती त्या कंपनीमध्ये, त्यांना त्या ठिकाणी जसा बीएमटीसीचा तुम्ही विचार करता तसा या मूळ त्या मालकांना त्या ठिकाणी गाड्या अवेलेबल दिल्या पाहिजे, त्यांचा निदर्शनाचं साधन त्या ठिकाणी अवेलेबल कर. विजय चौगुले पहिला हा विषय घेऊन उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यानंतर सोडूनच द्या. हे एमआयडीसी जागा विकत घेईल. चौगुले सर, तुम्ही आता यावेळेस आता विद्यमान आमदारांनी काय कामं केली नाही त्याबद्दल सगळा लेखाजोखा मांडला. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमदार झाल्यानंतर आमदार म्हणून काय कामं करणार आहे हेच सांगतो ना मी. आता मी हेच बोलतोय. आता विषय हाच इथं आला. मी आमदार झाल्यानंतर 300 एकर जमिनीमधलं 100 एकर जमीन मी ऍक्वायर करायला लावी आणि ती ऍक्वायर करायला लावून जो 4.5% जो परतावा तो 100 एकर जमिनीचा सिडकोला टेंडर काढून बाकीची विक्री करून 4.5% परतावा त्यांना द्यायला लागेल. आडवली भुतोलीची जमीन हे आता जागा कुठे अवेलेबल आहे? कारण ती रिझर्वेशन ती उठवलं. दुसरा मी तुम्हाला आता तेच बोलतो, जसे स्टँडर्ड वगैरे याच्या कंपन्या आहेत मोठ्या, म्हणजे 50 एकरापासून 20, 50, 70 एकर, 100 एकर, 200 एकर त्या जमिनी मोठ्या मोठ्या जमिनी त्यांच्या जमिनी गेल्या. ज्या जमिनी गेल्या त्या जमिनीच्या लोकांना कामावर काढून टाकून त्यांना देशोधडीला लावलाय. पण ज्यावेळेस एमआयडीसी त्याच्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस लावते आणि पैसे घेते, तर मी त्याच्यात ठराव करणार आहे की 10% एरिया शासनाने त्याच्यामध्ये रिझर्व्ह ठेवा आणि तो जे मूळ मालक होते त्या मूळ मालकांना त्या ठिकाणी गाळे वगैरे काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. ही माझी अशी मागणी आहे. ते 100% मी करणार. त्याच्यासाठी मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये मी हा उपोषणाला मी बसणार. उपोषण मी प्रकल्पग्रस्तांच्या पासूनच उपोषणाला मी सुरुवात करणार आहे. तुम्ही आता विद्यमान आमदारांची कामं केलेली न केलेली ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालात का? तुमच्या कुकरने तुमच्या विरोधकावर प्रेशर निर्माण केलेला आहे का? आता मी हे सांगायची गरज नाही. आता तुम्ही बाहेर लोकांमध्ये विचारू शकता किती प्रेशर आलेलं आहे. आणि आता प्रेशर आलंय म्हणून तुम्हाला माहित नाही 3 रॅल्या निघायला लागल्या. 3 आता कालची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. प्रेशर डेव्हलप करण्यात यशस्वी झाल्याबद्दल तुमचं म्हणणं आहे? माझा 100% माझा मी यशस्वी झालेला आहे. मी आता बाकीचं तर त्यांच्या विरोधात काही जास्त बोलत नाही. आपला वेळ पण झालेला. मला आता मी बघा याच्यामध्ये मी जे काही करणार आहे, आता मी अपोजिशन लीडर होतो तेव्हा मी 3 गोष्टी कायमस्वरूपी बजेटमध्ये मागायचो. एक माझा पहिल्यापासून बजेट असायचा की माझा उद्देश असायचा बजेटमध्ये तो विषय असायचा, नगरपालिकेचा बजेट असला की तिघांचे पुतळे उभा करण्यासाठी मी प्रयत्न असायचा. त्याच्यामध्ये पहिला होता दिबा पाटलांचा पुतळा. आणि दिबा पाटलांचा पुतळा कुठं उभं करायला पाहिजे? तुम्हाला माहिती असेल की पहिले जेवढे आंदोलन व्हायचे ते मला वाटतं अर्बन हक्क काहीतरी तो कॉर्नर आहे तो डोंगर तिकडे, आता त्यांनी ते अर्बन हक्क काय बनवलेलं आहे त्या हनुमान मंदिराच्या खालच्या साईडला त्या सिग्नलला कोणाचे उपोषण झाले तर त्या ठिकाणी त्या सिग्नलला तिथे पहिलं आंदोलन दिबाजी सिडकोला आणलं. माझा दिबा पाटलांचा जेवढा प्रकल्पग्रस्तांचा संबंध आला नसेल तेवढा माझा दिबा पाटलांशी माझा संबंध आलाय. त्यांचं भेटणं त्यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे. तो तिथे अर्बनाच्या तिथे दिबा पाटलांचा पुतळा तिथं उभा करायला. कारण आज पण जे काही आंदोलन होतात
जी कोणी लोक येतात तर त्या कॉर्नरला त्या कॉर्नरला येऊन थांबतात आणि तिथंच सांगता होते, प्रत्येक मोर्चाची सांगता होते. मग जे जे संघर्ष करणारे लोक आहेत, तिथे येणारे लोक आहेत, त्यांना तिथे दिलीप पाटलांचं स्मरण व्हायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जागा अवेलेबल करून तिथे दिलीप पाटलांचा पुतळा कुठल्याही परिस्थितीत उभा करणार. दुसरा राहिला पुतळा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. तुम्हाला माहितीच असेल की शिवाजी चौकामध्ये बाळासाहेबांच्या पुतळ्याला जागा वगैरे डिमार्केट करून कलेक्टरच्या एनओसी वगैरे घेऊन तुमच्या पोलिसांचे एनओसी वगैरे सर्व घेऊन आता फक्त तो टेंडर प्रोसेसिंगला तो राहिला की शिवाजी चौकामध्ये बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवला. हे मी सीएम साहेबांच्या माध्यमातून मी सर्व मागे लागून ते करून घेतलेलं आहे. तिसरा राहिला माझा होता अण्णासाहेब पाटलांचा पुतळा. कारण कोपरखेड्यामध्ये अण्णासाहेब पाटलांचा पुतळा उभा करायला पाहिजे की माथाडी वर्ग आहे म्हणून. तर तो पण आम्ही घनसोली नाही तर कोपरखेड्या ठिकाणी जागा हे करून घेणारच आहे. चौथा राहिला विषय तिघे साहेबांचं स्मारक ऐरोली घनसोली जो ब्रिज येतो त्या ठिकाणी तिघे साहेबांचं स्मारक आम्ही तिथे उभा करतो. फक्त जागेचा हँडओव्हर टेकओव्हर बाकी आहे, नाहीतर त्याची जी प्रोसेसिंग आहे ती पूर्णपणे प्रोसेसिंग झालेली आहे. याच्यानंतर मला जे करायचंय की एक संविधान भवन आंबेडकर भवन जे कोणी बोलत असेल, मला तर वाटतं ते आंबेडकर भवन एवढ्या भ्रष्टाचाराखाली दबलं गेलंय की कधी कधी मला त्याचं ते वाईट वाटतं. कारण त्या आंबेडकर भवनावरती एवढे काही पैसे खर्च झाले, त्याच्यामध्ये भ्रष्टाचारच होता. मला आठवतं मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो 2007 साली. त्यावेळेच्या बजेटमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांचा भवनाचा हेड मी तयार केला. कोणी येऊन माईच्या लालनी येऊन बोलावं, यांनी येऊन सांगावं, त्यावेळेस तर मी त्यांच्याशी बोलत सुद्धा नव्हतो. यांचं मत होतं की बाबासाहेबांचे कुठं कशाला पुतळे तयार लावता, पुतळे करता, लोकांना आणता, जेणेकरून मग ती लोक आपल्यावरती उलटकार आपल्याला धावून देणार. मग मी स्टँडिंग कमिटीचं त्यावेळी चेअरमन असताना हेड तयार केला आणि ते बाबासाहेब भवनची सुरुवात विजय चौगुलेपासून सुरुवात झाली. हे तुम्ही नगरपालिकेच्या रेकॉर्डला असेल तर रेकॉर्डला असेल तेव्हा तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. शुल्कची गरज दुकानामध्ये स्थानिक प्रकल्प बसताना राखीव घरं ठेवण्याची तरतूद विजय चौगुले कुठल्याही परिस्थितीमध्ये करून घेणार. प्रकल्प असताना सोडून द्या, पहिले सिडको प्रकल्प असता तर आहेच आहे, पण पहिल्यांदा सिडको ओबीसी वगैरे प्रत्येक कास्टच्या लोकांना रिझर्व्ह कोटा ठेवायचे. एसटी साठी असेल, ओबीसी साठी असेल, प्रत्येक कास्टच्या आजकाल तो कोटा पूर्ण त्यांनी बंद केलेला आहे. तर तो पण बहुजनांसाठी म्हणजे ओबीसी असेल, एनटी असेल, एससी असेल, त्या लोकांसाठी सुद्धा कोटा त्या ठिकाणी घरांचा रिझर्व्ह करण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दिलीप पाटलांच्या महामंडळासाठी निधी उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उद्योजक तयार करण्याची माझी संकल्पना आहे आणि ती मी पूर्णत्वामध्ये मी नेणार आहे. नवी मुंबईमधील MIDC व सर्व रोजगारामध्ये नवी मुंबईतील मूळ रहिवाशांना नोकरी मिळवून देण्यासाठी आणि व्यवसाय देण्यासाठी माझं प्राधान्य असणार आहे. भूमिपुत्रांनी मेहनतीने तयार केलेल्या मैदानाचा मी विकास करणार आहे. मी तुम्हाला हेच सांगतो, आजपर्यंत 40+ जे 40+ वाल्यांना 40+ झाले आणि ते 40+ वाले 60+ वर गेले. पण ती 40+ ची जी संस्था तशीच 40+ ची संस्था आहे. म्हणजे 40+ वाले 60+ ला गेले तरी अजून त्यांना आजपर्यंत गाजरच देत आले. मी तुम्हाला इकडे असं करेन, तुम्हाला ते तिकडे तसं करेन. मी आज सांगतो, मी आज या ठिकाणी जाहीररित्या सांगतो, जे 40+ आहेत ती प्रकल्पग्रस्तांची संस्था आहे. मी आज ठिकाणी जाहीररित्या सांगतो, मी आमदार झाल्यानंतर ही जी 100 एकर जमीन आहे नवी मुंबई महानगरपालिकेची आणि तिथं स्पोर्ट्स साठी सुद्धा अजून शासनाची जमीन अजून 60 एकर जमीन अवेलेबल आहे आपल्या घनसोली या ठिकाणी. मला वाटतं ते नागोठण्याचे इथे
माणगावला तिकडे त्याचं स्पोर्ट्स अकॅडमी तयार झाले, त्याच्यामुळे नाही झालं, पण तिथे आहे तर ते तिकडे नेण्याचं का नाही तर तिकडे शिफ्ट करण्याचं त्यांचं केलं, ते तिकडे माणगावला गेले, ते इथं करणार होते ते तिकडे झाले. पण या ठिकाणी जी 100 एकर जमीन महापालिकेची आहे ते 40+ प्रकल्पग्रस्तांसाठी त्यातील 2 एकर जागा 40+ प्रकल्पग्रस्तांसाठी बाजूला काढून त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचा क्लब हाऊस म्हणजे 40+ प्रकल्पग्रस्तांचा स्वतःचा क्लब हाऊस उभा असायला पाहिजे. जसं ऐरोली स्पोर्ट्स क्लब आहे, सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लब आहे, NBSA स्पोर्ट्स क्लब आहे, नेहरूचा स्पोर्ट्स क्लब आहे. त्या धर्तीवरती त्या लोकांना त्यातली 2 एकर जमीन काढून तिथे ते विकसित करून त्यांच्या हातात हँडओव्हर करून त्यांना तिथं क्लब हाऊस तयार करण्यासाठी आणि मैदान तयार करण्यासाठी त्या 40+ वाल्यांना सर्व प्रकल्पग्रस्तांना जागा उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे मी हे सांगतो, काही आदिवासी लोक आहेत, त्या नवीन मूळ आदिवासी लोक आहेत, त्यांना घरं मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सिडको महानगरपालिकेने प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना विशेषतः नवीन ठेकेदार बनवून इच्छिणाऱ्या हक्काची कामं मिळवून गटाकडे तुम्ही इकडे वर तुम्ही घनसोली येथे एक बुद्धविहार होतं, ते 4 वेळा तोडलं गेलेलं, 4 वेळा तोडलं ते बुद्धविहार. ते बुद्धविहार विजय चौगुले आमदार झाला की त्या ठिकाणी सिडको मार्फत सोशल फॅसिलिटीच्या माध्यमातून जागा घेऊन त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बौद्ध विहार बांधून देणार, असं मी इथल्या या संस्थेला हे माझं मी ऍफिडेव्हिट देत आहे. आणि बुद्ध विहार कुठल्याही परिस्थिती महिना विजय चौगुले आमदार झाला तर याच्या इम्प्लिमेंट 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये विजय चौगुले करून देणार, हे पण मी या ठिकाणी मी गॅरंटेड सांगतो. कारण ह्या लोकांना ही सर्व फसवेगिरी करत आहे. इथल्या पददलित असेल, सर्व इथला जो वेगवेगळ्या समाजाचा घटक असेल, त्यांना सर्वांना हे